बाई संध्या तुझ्याले होणारी ननद मस्त आहे व खूपच मस्त आहे. पण पोरगी लयच आवडली हो मला. माझ्या मनात अशी भरली का नाही ते पोरगी. काजल काजल भरली मस्त आहे बाई पोरगी. काही म्हण संस्कारी आहे, चांगली आहे बाई. म्हणाले बी मनाने मस्त आहे बाई ते पोरगी. करा धराले पाय ना बाई. उलीशी बी कामात बिचकली नाही बाई त्या दिवशी काल ते. मस्त पोरगी आहे व संध्या. आई अहो किती वेळा नाव घेशील व त्या काजलचं. बिचार हे काय माहित का पागल झाल्यासारखीच करून राहिली तू तर. आहे ना चांगली. चांगली नाही तर काय, पण काय करतो मग आता. काय म्हणणं आहे तुझं आलं. चांगली आहे ना तर कोण म्हणते वाईट आहे म्हणून. तसं नाही व तू समजूनच नाही राहिली संध्या मायवाला मी काय म्हणून राहिली तर. अहो सागरसाठी म्हटलं. तिवाली ननद नाही का सागरसाठी कशी होईल. हो आई तू काऊन अशी बोलून राहिली व. सागर दादाचं लग्न झालेलं आहे, वहिनी तिकडे जाऊन आहे, तिचं तसं झालं तर. आणि तू आपल्या इकडं काही लावतं काही लावाले. आणि ते का काजल माईवाली ननद करते तरी का. सागर दादाला सोडचिट्टी नाही फोडचिट्टी नाही तर काही बिन फालतू काही बी मनात विचार करतो तू बायडासारखी. आई अशी काऊन म्हणून राहिली तू. करण नाही म्हणून माय पोरात काय कमी आहे. एवढं चांगलं दिसाले आहे माय पोरग. शाळेवर आहे चांगलं. कोणती पोरगी करते त्याच्यासोबत. आता तुझी ननद मला चांगली वाटली म्हणून म्हणलं बाई तेवाली काजल. चांगली पोरगी वाटली म्हणून म्हटलं. राहिली गोष्ट सोडचिट्टीची तर सोडचिट्टी घेऊ नये का आपण. तिला ठेवतो का मी त्या राणीले गिनीला नाही येऊ देत आता इथं मी. सोडचिट्टी घेतल्याशिवाय मी काय दम घेतो का बाई तिच्या सोबत. याले आपल्या सागरले घ्यायलाच लावतो ना मी. काय ते हातच्याच गोष्टी आहे का बाई. आपल्याच मतान लावून राहिली. कानून कायदे काही आहे ना चीज. कानून कायदे राहिले. मी सोडचिट्टी घ्यायला लावतो, मी सोडचिट्टी घ्यायला लावतो. दादाची असं म्हणणं तवाच घेईन ना. आणि नसन तर काय तू जबरदस्तीने घ्यायला लावतो का. त्याचं जर म्हणणं नसन तर कोण नाही त्याचं म्हणणं सोडचिट्टी घ्यायला. एवढं मोठं कांड करून ठेवलं तिनं. आणि तरी पण तो काही तिच्यात मनच ठेवणार आहे का. मन ठेवाले त्याचंही मन उतरून गेलं तिच्यातून. काही नाही तर मनगीन आहे त्याचं वाला. तू जास्त शानपणा नको करू. शानपणा करायले आणि त्याच्यामुळे अशी गोष्टही नको करू. कधी झाली आहे पागल. पागल सारखी करतो तू. काही बी विचार आणतो. त्या वहिनीनं तिकडे सोडचिट्टी दिली तर बरं दादा रे. नाही दिली तर कसं होईल मग. बरं ठीक आहे दादाचंही मन असं. पण मग एकाचं मन असलं तर होती का. त्यात वहिनी नाही दिली पाहिजे, त्या राणी नाही दिली पाहिजे सोडचिट्टी. कशी नाही देणार ते सोडचिट्टी. काऊन नाही देणार ते सोडचिट्टी माया पोराले. मी घ्यायला लावतो ना. आणि मी अशी पाहतो कशी नाही देत तर ती. तू काय जज होय का. नाही देत नाही देत कशी नाही देत तर पाहतो मी. काही बोलतो बाई तू तर. तुला मोठा पुढं काही येऊन राहिलं होतं तिचा राणीचं. नाही तर आता तिच्यासोबत पटतच नाही होतं खरं तू याला पटाले. ते होती तर सारखी सुधी बोलही नाही तुझ्यासोबत, वागही नाही ना. आता काऊन तुला एवढं हे येऊन राहिलं तिचा वाला. तिच्या कडाकडावर पडून राहिली मार जशी मालेच बोलून राहिली. तुला वाटत नाही का भावाचं चांगलं झालं पाहिजे म्हणून तू याला. ते पोट्ट चांगलं जगलं पाहिजे. किती टेन्शन मध्ये राहते. दुसरं लग्न करू तर चांगलं राहील ना ती पोरगा. मला मी कडावर नाही पडत त्याच्या वहिनीच्या. आणि मला आवडतही नाही ते. कोणाला आवडणार आहे अशी कोणती अशी चांगली राहिली आपल्या घरात ते. पण मीच म्हणत आहे का आपल्या आजच्या आहे का गोष्टी. तू सांग आपल्या आजच्या आहे का गोष्टी. दादाचं जर मन असन एकमेकात ठेवायला तिचंही असन त्याचंही असन दादाचं आणि वहिनीचं एकमेकात. तू काय करू शकतं सांग बरं. तू किती काय म्हणशील दादाला सोडचिट्टी दे सोडचिट्टी दे. दादानं मग जर नाही म्हणलं तर मग काय करतं. तू कोर्टात जाशील काय आणि म्हणशील माय पोराला सोडचिट्टी दे म्हणून. त्याचं मनही नसलं तरी विचार करत जा थोडासा. पहिले दादानं का नाही तिच्यासोबत करायला नाही पाहिजे होतं. पण आता केल्यावर काही सोपी गोष्ट आहे का सर्व गोष्टी सोडचिट्टी घेणं म्हणजे. त्याचं मन नाही आहे ना संदे. त्याचं मन नाही आहे आता. ते फोनही नाही उचलत होते तिची वाले. आणि त्या दिवशी फोनही उचलला मी जेव्हा काढली का तिची चांगली फोनवर. त्याच्यानंतरही तिनं फोन केला होता. लय बोलला तिले. मग तो सागर कमी नाही बोलत काही तिले त्या राणीले. तो राहतच नाही म्हणते तिच्यासोबत. म्हणून राहिली मी. राहत नाही म्हणते तर मग चांगली गोष्ट आहे. मग जाऊ दे. मग घेत असं दादा सोडचिट्टी तर घ्या. त्याच्या दोघांचं ती पाच बसन. त्यानं जर सोडचिट्टी घेतली तर मग ठीक आहे. तू काय स्वतःहूनच करतं. ह्या पुट्ट्याची लवकर सोडचिट्टी झाली असती म्हणजे त्या पोरीले मागाले बरं होते आपल्याला. तिच्या घरच्या लोकांना गोष्टी करायला बरं होते असं म्हणत आहे मी. ह्या पुट्ट्याची केस टाकून देऊ बा आपण कोर्टात. त्याला विचारून असं माय म्हणणं आहे. नाही तर मग तू ननद नाही का आता तिला पाहुणी पाहणं चालू आहे का त्या पोरीले. एखादी चांगला पोरगा भेटला ते कायले ठेवते याच्या भरोशावर सागरच्या भरोशावर. याची सोडचिट्टी झाल्याशिवाय ते कशी काय आपल्याला देणार हो पोरगी. म्हणून म्हणत आहे याची सोडचिट्टी करून घेऊ बा आपण. दादाला एक वेळा बसून नाही का चांगल्या याच्यात विचारून घ्या. आई तू काय म्हणणं आहे काय नाही त्याचं वालं. मग तो टाकत बसन केस. बाबान तू विचारून घे त्याले. बाबा तर पहिली गोष्ट नाहीच म्हणते म्हणा. बाबाला आवडणारच नाही सोडचिट्टी घेणं. त्या बाबात काय ढंग आहे व ढंग राहिले. ह्या माणसाला एवढं काही समजत नाही. जाऊ दे त्या माणसाची गोष्ट. चल बाई भांडे गिंडे झाले आता घासणं मायवाले. कपडे धुवून घेतो आहे तेवढे. नुसतं काम आहे काम बाप्पा. सकाळी उठलं का नुसतं काम. संध्याकाळी उठलं का काम बाप्पा. बाईच्या जातीले मोठं आहे नुसतं काम आहे काम. एखादी मशीन पाहिजे होती काम करायची तर तरच गिरास आला म्हणजे मग ते मशीन दिली लावून करत राहते बिचारी ती मशीन. एखादी काढली नाही बाई अशी मशीन. कर असो का नसो करा. सकाळी उठल्यापासून करतच राहा. तुला आरामच नाही थोडासा. आराम राहिले. चंदा अय चंदा
लवकर. अहो नाही, माई राणी दिसली का तुले माई पोरगी? हा दिसली का कुठं जाता येतानी? अहो लय पाहून राहिली, तिले दिसूनच नाही राहिली. व बाप्पा कुठं गेली तुझी पोरगी? दिसून नाही राहिली म्हणजे लहानशी थोडी आहे, इकडे तिकडे हारपून जाईन. कुठे आहे पोरगी? असं नाही इकडं तिकडं. बरं असं झालं तवांपासूनची तुझी पोरगी तर माझ्या पोरीसोबतही जास्त बोलत नाही. व असं ना घरातच असून तू आल्या इथं बसली असन कुठं बाहेर गिर घराच्या मांग गिंग तुया. अहो नाही ना बिचारे, नाही आहे ना माझ्या घराच्या मांगही पाहिलं. माझ्या घराच्या मांग तर माणसंच आहे व सारे. आता बांधकाम चालू आहे का नाही त्याच्यामुळे मग मला बाई पाहून राहिली. बाई माझ्या पोरीले मी म्हणलं कुठं दिसली तर सांग जो, म्हटलं फोन तरी करजो. ते पाहून राहिली. मी म्हणलं त्या घराकडे गे आधी असन बा, म्हणलं इकडे नाही दिसू राहिली, कुठं गेली कुठं नाही. तर मला तर असं घाय भरल्यासारखं लागून राहिलं. चंदा थांब बरं बाई, कुठं आहे ना कुठं नाही तर पाय तुम्ही. अहो बंद्या गावात पाहिलं बाई. बरं इथं जास्त मैत्रिणी नाही ना तिकडल्या दुसऱ्या येटायतल्या तिच्या गिच्या. कुठं जाईल ना कुठं नाही तर कुठं गेली का बाई माई पोरगी? व जवायचं ना राणीचं काही भांडण गिंडण झालं काय? व हो नाही तर टेन्शन मध्ये आली असन ते पोरगी. काय सांगू चंदा तुला, आता माझ्यासमोर बोलतच नाही ते पोट्टी त्या जवायासोबत. काय बोलते ना काय नाही. मी आली का फोनच ठेवून देते, खाली कटच करून टाकते. काय सांगू त्याचं का नाही वातावरण, त्याचं नवरा बायकोचं दड नाही आहे बिचारी. सांग बरं, त्या जवायला मी फोन करतो तर तो जवाई उचलत नाही. चला बाई एक दोन वेळा समजावून सांगतो म्हटलं त्या जवायले. ते पोट्टी मला निस्ती रडतानी दिसते तर मन दुखते. हो मायवाला शेवटी पोरगी नाही होय का बिचारे माईवाली. ते म्हणतं दुखणारच आहे व अंता, दुखन नाही तर काय पोरीत मन. मायचं दुखतेच ना बाई पोरीत मन, किती काय म्हणलं तरी. बरं जाऊ दे, त्याच्या नंदेचं लग्न गिग्न होऊ दे, पाहू मग काय म्हणे. निर्मलाबाई सांगे बाई त्या दिवशी आपण जाऊ म्हणे 2-3 बाया म्हणे, आणि त्या पोरीच्या सासूसोबत बोलू म्हणे. तोपर्यंत ही पोट्टी सुधी राहिली पाहिजे ना. या पोट्टीनं मनात काही भूत नाही घातलं पाहिजे डोक्यात. आणि ती लढते, जेवत नाही खावत नाही. 10 वेळा त्या जवायला फोन लावते, तो जवाई काही फोन उचलत नाही तिचा. राणीले धीर धरास लागत ना बाई आणता व. आता राणीनं एवढं मोठं करून ठेवलं तर कोणाच्याही मनातून उतरणारच ना बाई. मग एवढ्या लवकर काही हे होय का? होईन ना, चांगलं होईन. आणता कुठं चालली वा? पोट्टीले पाहतो ना व, ते पोट्टी डोळ्यांना दिसल्याशिवाय मला तरी बरं वाटन का? वाटले काही करून गिरून घेतलं म्हणजे काय करू बिचारे मग मी. थांबो मी येतो बाई. आणता थांब बरं, थांब येतो मी त्यासोबत. असन ना कुठं नाही कुठं बसून असन ते काही नाही करत. काय करते व काही नाही करत, घाबरू नको एवढी. काही सांगता नाही येत व चंदा, काही सांगता नाही येत. पोट्टी जेवत नाही खावत नाही. काय बोलला जवाईन, काय त्याचे बोलणे होते नवरा बायकोचे, काही सांगत नाही. पहिले तरी सांगे व माझ्याजवळ, आता सांगतच नाही बिचारे. काय करून ठेवलं मी ना. माझ्या जाताना गेलं सगळं बरबाद झालं मायवालं जीवन. आता काय करू मी? सागरची मला सुट्टी मागून राहिले. घरी माहीत पडलं आईले ना बाबाले, काय म्हणन मला ते. पहिलेच आईला चिडून आहे मायावर. आई तर म्हणते लग्न झालं त्या नंदेचं तर तुला घरी नेऊन देतो म्हणते, द्यायला समजावून. पण सागरजीच्या मनात तर वेगळंच आहे, मला सोडून देतो म्हणते ते. त्याच्यात तर त्याची बी काहीच गलती नाही. त्याच्यासोबत मी केलं, माझ्या लेकराची कदर नाही केली. त्याच्या रागावर मी घोडा नाही घेतल्या, घ्यायला पाहिजे होतं मी जरा जास्तच हे केलं. चांगला नवरा भेटला, सर्व काही व्यवस्थित असून बी मी राहिली नाही. माझ्या मनात पहिलच्या नवऱ्याचंच आहे. सासू सासरे माझे पहिलचे बेकार होते तर हे बी बेकारच राहीन असं वाटलं मला. मी ना माझ्या नवऱ्याने ना माय वेगळं राहू बा अशा विचारानं मी त्याच्यासोबत चांगली वागत नाही होती. मला वाटलं चांगलं वागलं नाही तर सागरजी मला घेऊन दुसऱ्या इकडंच आहे राहिले, पण तसं तर काही झालं नाही. मला वाटलं पहिले सासू सासरे बेकार वागले माझ्यासोबत तर हे बी वागणं. मला राहायचं नव्हतं त्याच्या ह्याच्यात. मला काय माहीत माया असं होईन म्हणून. मला राहा लागत होतं त्याच्यासोबत चांगलं. सागरजी मला सोडचिठ्ठी देऊन राहिले. मी काय करू आता? मला ते सोडचिठ्ठी देऊन देन, मला सोडून देते आता ते. सागरची शिवाय नाही राहू शकत मी. माझ्या हाताने हे काय झालं.
आता सागरजी मला माफही नाही करून राहिली. माय फोनच उचलत नाही, इकडून तिकडून उचलला तर मला शिवास देते, बोलतेच मला फोन नको करत जाऊ म्हणते. किती बेकार केलं मी ना माझ्या जीवन. सागरजी पहिले माझ्या एका शब्दाचा मान ठेवे, माझ्या शब्दासाठी काही बी करते. आता सागरजी माझ्या मताने एकही शब्द ऐकत नाही. त्याच्या मनातून सगळी उतरून गेली मी. आता किती काही चांगली वागली मी त्याच्यासोबत, तरी पण ते आता माझ्यासोबत चांगली राहणार नाही. हे तर राणी होय. मला रडाचा आवाज येऊन राहिला तिकडं. मी म्हणलं कोण रडत आहे? लावडीन गिवडीन तर नाही होय म्हणलं. हे तर राणी होय. आणि राणी काय करून राहिली? इथं लढून राहिली. काऊन लढून राहिली राणी? अहो एवढ्या दुपारची तू इकडं काऊन आली बा? भावराकड आणि लढून काऊन राहिली एवढी जोरा जोरात तू? नाही, मी रडत नाही होती श्याम, रडत नाही होती मी. घरी गमून नाही राहिलं होतं का नाही, तर म्हणून आली होती इकडं वावराकडं. तू इकडं काय तुझ्या वावराकडं आला का? पाले वावर? हां, मी अशीच आली होती. मला घरी गमून नाही राहिलं होतं म्हणून. हो, आज कामावर काही गेलो नाही, चक्कर मारायला आलो इकडं. तर तू दिसली लढतानी इकडं. लढाचा आवाज आला तर इकडं आलो मी पाहिले. काऊन घरी राहती तिकडं वावरात काऊन फिरून राहिली? नाही रे, अशीच आली होती. घरी सगळे वावरात जाते, कोणी आहे नाही घरी. तर आई गी आहे म्हणा, पण मला बरं वाटून नाही राहिलं होतं. तर चला म्हटलं इकडं जवळपास यावं, तर आली अशीच फिराली इकडं. चाल मग, मी घरी चाललो. मग चालतं काय? तू गाडी आणली, गाडीवर बसून चालतं काय? नाही, मी नाही येत त्या गाडीवर बसून. मी बसतो थोडा वेळ, नाही येतो नंतर घरी. तू टेन्शन नको घेऊ, येतो मी घरी. चाल ना, काय करते इथं बसून एवढ्या उन्हात आणायची? चाल ना घरी, चाल. येतो थोड्या वेळानं. तू जाय ना, मी येतो नंतर येतो. काय मग नको येऊ, चाललो मग मी घरी. मला घरी जात आहे, भूकही लागली. हो, येतो ना मी. संदेशा, मी काय म्हणलं, माझ्या पोराची फी भरायची आहे. मॅडम फोनवर फोन करून राहिली, तर पोट्ट्याची फी भरून येतो म्हणलं मी आज शाळेतून. आज सुट्टी घेतली तर दे बरं मला 2000 रुपये उसने. मी नंतर तुला देऊन देतो माझा पगार झाल्यावर. ते काय कॉन्ट्रॅक्टदाराच्या घरी काय झालं काय नाही, तर त्यानं काही आमचे पगारच अटकवले. आणि आता अजून 15 दिवस होणार नाही म्हणते. पोट्ट्याची फी भरायची आहे, मला दे बरं 2000 रुपये. तुझ्या बाई पहिले सांगायला लागत होतं ना. पहिले सांगा लागत होतं म्हणजे मी पैशाची गोष्ट केली, तुला 2000 रुपये मागून राहिली तर तू डायरेक्ट खालीच बसला. काही वाईट मानून नको घेऊ. मला पगार त्यांनी सगळं काही बिझीच राहते. आता घरात EMI, घरी सामान आणलं, पोरीची मीनं फी भरली. आता आईस काय माझ्याजवळ 500-600 रुपये असन फक्त. तुला तर माहित आहे मी तुलेच मागतो म्हणून उसने मागाली. माझ्याजवळ कुठं आहे? तू देतो मला काही तू आले काही माये. असं करून होते हो बाई घरात. माझ्याजवळ नाही आहे हो बाई. पहिले सांगितले असते तर मी पोरीची फी नंतर भरली असती, तुले दिले असते त्या पोराची भराले. काही ना कदा 2000 रुपये मागितले तर तू देऊ नाही शकत? ते माझा पगार नाही होऊन राहिला सध्याच म्हणून. तू 2000 रुपये देऊ नाही शकत मला? तू काय भाऊ आहे का रे तू? ले मागा लागत होतं म्हणतं. हे सांग ना, तुला द्यायचं नाही आहे बा म्हणून. एवढे आप मतलब ही भाऊ राहते म्हणून माहित नाही मले. बहिणीनंच मन दुखाव फक्त. भावाने नाही दुखावले पाहिजे बहिणीत. अजूनही तू चुकीचं समजून राहिली. बाई खरंच नाही आहे माझ्याजवळ. खरंच राहिले, खरंच नाही आहे, नाही तर दिले असते तुले. काही गरज नाही. 2000 रुपये मागितले तर तुला एवढं येऊन राहिला. पैसे नाही आहे म्हणतात. मी तुला 6.5 लाख रुपये दिले, ते कुठे गेले मायवाले? माय मन कुठं असन? तुला एवढे मोठे पैसे दिले मी तर, आणि तू निदान माझ्या पोरासाठी तू 2000 नाही देऊ शकून राहिला. नाही आहे ना बाई माझ्याजवळ. खरंच सांगून राहिलो मी, नाही आहे. ते शिकून राहिला का रे तू? मला शिकून राहिला तू आहे ना? संक्रांतीले त्या बायकोनं साडी घेतली, मला 10 वेळा दाखवून राहिली. 3500ची साडी घेतली बाई. 3500ची साडी घेतली बा. तुमच्या भावानं दिल्ली घेऊन. माझ्याजवळ इतर माझ्या सामोर करून राहिली. 2000 रुपये मागितले माझ्या पोरासाठी तर तुम्हाला देऊन नाही राहिला. आणि बायकोसाठी साडी घेतली तू नंतर घेताना तू साडी. हे लती अशी बदमाश आहे का नाही? काय लिहिली साडी तरी दाखवा लागत होती. घेऊन दे कोईची माय मागं लागली होती आणि दिल्ली तर हिले पाहिजे दाखवली. आता ती म्हणणार नाही का? म्हणाली. हिच्या पोटात गोष्टच नाही. तिने म्हणलं तरी पण साडी घ्यायच्या पहिलीच का आणली तर चुपचाप अलमारीत ठेवतो. तिने दाखवतो नको पूजारी. हिनं नाही का थांब, हिले छोडतो धरून आता मी लकीने. बाई मी साडी नाही घेऊन दिली पूजाबाई तिले. तिनं ते लाडकी बहिणीचे पैसे भेटले का नाही तर त्याच्यात घेतली असं साडी. मला नको शिकू तू. त्यासारखा आपमतलबी भाऊ नाही पाहिला. भाऊ पाहिले. बहिणीकडून पैसे घ्यायची होती तर गोड बाई पूजाबाई असं करू बाई आपण, तसं करू बाई आपण. ना आता 2000 रुपये मागितले तर त्यासाठी त्या बायकोले साडी घ्यायला आहे. त्याजवळ पैसे फक्त मायासाठी नाही. त्या फायद्याचाच आपमतलबी भाऊ मायावाला.
कोणत्या फायद्याचा असा? मी तुझ्यासाठी काय नाही केलं आणि तू माझ्या लेकरासाठी 2,000 नाही देऊ शकत. बायकोले साडी घेता येते आणि म्हणते लाडकी बहिणीची भेटली. अरे तुझ्या बायकोनंच मला सांगितलं, हा तुमच्या भावानं घेऊन दिली, तुमच्या भावानं घेऊन दिली म्हणून. तिचे पैसे तर तसेच ठेवते ते. नाही ना बाई, नाही ना, तशी गोष्ट नाही आहे ना बाई. मले नको सांगू तू. हलकट भाऊ आहे, 1 नंबरचा हलकट भाऊ राहिले. बहिणीचे पैसे एवढेच्या एवढे खर्चले, मीच पागल आहो. हा पागल राहिले, लपून लपून तुले पैसे देत गेली मी. हा विचार नाही केला माझ्या लेकराचा, नवऱ्याचा, कोणाचाच विचार नाही केला. कराले हा भाऊ, मायावाला भाऊ, माझ्या रक्ताचं नातं मला बेईमान होऊन राहिलं. माझ्या नवऱ्यावर विश्वास नाही ठेवला मी. चुकीची शिक्षा भोगून राहिली मी आता, भोगाले. और विश्वास ठेवला, माय बापावर विश्वास ठेवला, येईनच दाबलं मला. मायवाल्या कमाई सर्वी काढली येईन. आई पूजाबाई, अहो ऐक ना पूजाबाई, तसं नाही ना वा. अहो दे, सांगू नको मला तू. लती न अशी बदमाश आहे का नी. हा इले देतो फुकट तोंडीले. काय गरज चालली होती तिच्या समोर मटकाची साडी दाखवायची? ते सांगितलं होतं बरं लताले. हा काय पूजाबाईच्या समोर काय साडी काढू नको, काढू नको. हा हिच्या पोटात गोष्टच नाही राहिली ना, माल ही तरली असेल तिच्या समोर.